महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पार्सल डिलिव्हरी बॉयला सिलेंडर आणि दगडाने बेदम मारहाण, मारहाणीचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद। अकोला हातावर पोट असलेल्या एका साध्या पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला किरकोळ वादातून मृत्यूच्या दारात नेण्याचा धक्कादायक प्रकार डाबकी रोड पोलीस ठाण्यात घडला आहे। शहरात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही असा सवाल या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे। डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाळापूर नाका परिसरात ही घटना घडली। शुभम झुंज हा तरुण आपले काम बजावत असताना केवळ गाडी पार्किंगच्या एका क्षुल्लक कारणावरून वाद उफाळला। काही तरुणांनी ऑफिसमध्ये शुभमवर तुटून पडत त्याला लाथाबुक्याने मारहाण केली। इतक्यावरच न थांबता आरोपी चक्क फायर सिलेंडर, दगड आणि लाठीकाठ्यांचा वापर करून त्याला बेदम चोप दिला। तर शुभमच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत। तर आरोपींनीही शुभम विरुद्ध तक्रार देऊनही त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे। तो पोलीस कोण की ज्याने चिथावणी दिली? क्षीरसागर नामक पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणात चिथावणी दिली। त्याने शुभमला जातीवाचक शिवीगाळ केली। त्याच्याच इशाऱ्यावरून आरोपीने मारहाण केल्याचा आरोप शुभमने केला आहे। आता हा पोलीस कोण याचा शोध घेऊन तो खरोखरच दोषी असेल तर पोलीस अधीक्षक त्याच्यावर कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे। शुभम अनिल झुंज आहे आणि मी डिलिव्हरी बॉय मध्ये काम करतो delivery.com मध्ये। मी माझं काम करून माझी ईओडी द्यायसाठी ऑफिसवर गेलो होतो। तर तिथं मी ऑफिसमध्ये हे देत होतो, म्हणजे हिशोब देत होतो ईओडीचा। तर माझा हा भाऊ आहे, तर हा बाहेर उभा होता। तर तिथून म्हणजे तिकडं रॉंग साईडले रस्त्याचं काम चालू आहे, हरिहरपेठवर पोळा चौकाच्या जवळ। तिथं रस्त्याचं काम चालू असताना आमचं पार्सलची हे आहे, पार्सलचं डिलिव्हरीचं बॅग होतं, गाडीला लागेल आणि गाडी उभी होती थोडी रस्त्यात। तर तिकडून गाडी फोर व्हीलर घेऊन एक हे आले, काहीतरी पोलीस म्हणत होते स्वतःला ASI म्हणून। ते आले आणि त्यांनी याले म्हटलं की गाडी सरकव। यानं म्हटलं दादा 2 मिनिटं म्हणे, माझा थोडा जरा रस्ता म्हणजे हे पार्सल आहे डिलिव्हरीचं बॅग, ते आमचं काम झालं, मी थोडं पुढं घेऊन घेतो, सरकून घेतो। तर ते गाडीतून उतरल्यानंतर आम्हाला थोडी बहुत शिवीगाळ केली। म्हणे मी पोलीसवाला आहो म्हणे, तुला माहित आहे का मी कोण आहो? मग आम्ही त्यांनी म्हटलं की बा माझे वडील पण पोलीसवाले आहेत आणि त्यांचं नाव संजीव क्षीरसागर म्हणून असं काहीतरी त्यांनी सांगितलं। मी संजीव क्षीरसागर ASI आहो म्हणे, आणि तुले माहित आहे का म्हणे मी कोण आहो, तू गाडी सरकव म्हणे। म्हटलं दादा 2 मिनिटं फक्त, आम्ही सरकवतो, फक्त ते पार्सल आम्हाला काढू द्या। त्याच्यानंतर मग ते उतरले, आम्हाला शिवीगाळ केली। माझ्या भावाला म्हणतात की तू जास्त शिल्लक बुडू राहिला का, अगं होऊ राहिला का? आणि एवढं झाल्यानंतर मग तिथले एक 2-3 जण त्याच्या सोबतचे ओळखीचे होते कोणतरी, ते आले आणि आल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली, त्यांनी पण मला शिवीगाळ केली। त्याच्यानंतर ते दोघं जण मला म्हणू लागले की तू भांगीचा पोट्टा असून असं कामं करू राहिला, तुला शोभते का म्हणे, तू नाल्यास काढताना शोभतं, भांगी आहेस का म्हणे तू। त्याच्यानंतर मग अजून त्यांनी जो त्याच्यासोबतचा तो दुसरा होता, तो त्याच्यासोबत म्हणजे त्याला ओळखत होता वाटते, तो आला आणि त्यानं मला मारली। त्यानं मला मारल्यानंतर माझा भाऊ त्याला अडवायला गेला। तर त्यानं अडवताना त्यानं पोरांना बोलवलं आणि पोरांना बोलवल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये आमच्यासोबत मारहाण केली। ते कमीत कमी 8-10 पोट्टे होते। सिलेंडर घेऊन, त्याच्यानंतर लॅपटॉप, ऑफिसमधले फायर एक्सटिंग्विशनचं जे सिलेंडर असते ना फायर ब्रिगेडचं, ते सिलेंडर माझ्या डोक्यात मारलं, लॅपटॉप माझ्या डोक्यात मारलं, बाहेरून इटा आणल्या होत्या, बाशे आणले होते आणि असं काही 8-10 जण पोरांनी आमच्यासोबत अशी मारहाण केली। आता आम्ही डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या प्रोसेस चालू आहे त्याची, पण आमची मागणी एवढीच आहे की बस त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान सोबत संजय दास, अकोला।